मी आत्ता एका उत्तम चित्रपटाचं शूटिंग करायला सुरुवात करणार आहे, त्यामुळे मराठीतून लवकरच त्याचं शूट सुरू होईल. त्यामुळे आता होपफुली पुढच्या वर्षी एक माझा चांगला मराठी चित्रपट येईल. अजून काही चित्रपटांबद्दल बोलणं सुरू आहे, त्यामुळे तेही येतील. माझ्या फॉलोअर्समध्ये आणि माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये हेही असतं की हिला कशाला बोलवलं आहे, हिने काय केलं आहे, हिचा तर एकही मराठी चित्रपट आम्ही पाहिला नाही. मान्य आहे, माझा मराठी चित्रपट येऊन अनेक वर्ष झाली आहेत आणि माझी खूप इच्छा आहे की मी एखाद्या चांगल्या मराठी चित्रपटाचा भाग असावं आणि ते फायनली होतं आहे. तर त्याच्यामुळे त्याबद्दल तुम्हाला सांगायला मला आवर्जून आवडेलच काही दिवसांनी. पण असं मराठी चित्रपटात एक अशी भूमिका माझी व्हावी, यापेक्षा मला चांगल्या मराठी चित्रपटांचा भाग होता यावं, ही माझी जास्त आशा अपेक्षा आहे. तर तेही होईलच. एक जे तुम्हाला असं जाणवलं आहे का, एक जे साधारण लोक फायनॅलिटीनी बोलतात ना आजकाल, की म्हणजे आता उद्या आयुष्य संपणार आहे, संपू शकतं, पण मी अजून खूप वयाने मोठी नाही आहे, इथे बसलेले कोणीच नाही आहात, सगळ्यांकडे अनेक वर्ष अनेक गोष्टी करण्याचा स्कोप अजूनही आहे. तर ह्याला काय अर्थ आहे आणि हे कशाला करताय आणि हे कसं बरोबर नाही आहे म्हणण्यापेक्षा अजून काय काय होऊ शकतं ह्याकडे आपण जर फोकस केलं तर आयुष्य सुंदरच आहे. त्यामुळे मला या गोष्टींचा त्रास होत नाही की आत्तापर्यंत मराठीत भूमिका म्हणजे काय नाही मिळणार आहे का कधीच. नाही, माझ्याकडे अनेक वर्ष आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. ते लोकांना वाटत नसेल तर मी काहीच करू शकत नाही त्याबद्दल, पण मला माहिती आहे की माझ्याकडे अनेक वर्षांचा काळ आहे. भारती आचरेकर यांच्यासारख्या उत्तम अभिनेत्रीला आजपर्यंत प्रमुख भूमिका मिळाली नव्हती. ती त्यांना वयाच्या 75व्या वर्षी मिळाली आहे तिघीमध्ये. हे एकतर दुर्दैव आहे म्हणजे इंडस्ट्रीचं, असं मी म्हणेन की त्यांना आजवर कधीच सेंट्रल भूमिका दिली नाही. पण आता त्यासाठी त्या रडत बसल्या का? नाही, त्यांनी उत्तम काम केलं, त्यांनी इतकं मोठं करिअर घडवलं आणि आता त्यांना हा रोल मिळाल्यावरती भारती मावशी अत्यंत एक्सायटेड आणि खुश आहे.